नमस्ते मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रजनी संपतरावच्या अंगावर कागद फेकते आणि म्हणते हे लग्न मोडलं असं म्हणून रणजितला म्हणते चल आत्ताच्या आत्ता इथून, आणि रणजितला घेऊन जायला लागते। त्या क्षणी इकडे तेजस रणजितला म्हणतो आईला काहीतरी समजाव, परंतु रजनू कोणाचंच ऐकत नाही आणि रणजितला तिथून घेऊन जाते। हा धक्का संपतरावांना सहन होत नाही आणि संपतरावांना अटॅक येतो आणि ते तिथेच पडतात। त्यावेळेस इकडे मानसीसुद्धा रडते आणि तिला फार टेन्शन होतं। त्यावेळेस लगेचच तेजस तिला म्हणतो टेन्शन घेऊ नका, मी आहे ना। तर इकडे गायत्रीने मात्र घरामध्ये चांगलाच तमाशा लावलेला असतो आणि ती म्हणते आत्ताच्या आत्ता तुमच्या पोराला अटक होणार। त्याच वेळी सुनंदा गायत्रीला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते माझ्या मुलाला अटक करू नकोस, केस मागे घे। त्यावेळेस तात्यासाहेब म्हणतात अगं गाय सुनंदा, आपलंच नाणं खोटं निघलं ना, आता काय करायचं। तर इकडे तेजसने संपतरावांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि तेजस धावपळ करत असतो की लवकरात लवकर संपतराव बरे व्हावे म्हणून। तर इकडे गायत्रीच्या चक्क सुनंदा पाया पडायला लागते आणि म्हणते माझ्या मुलासाठी मी तुझे पाय पकडायला सुद्धा तयार आहे, मी तुझे पाय पकडू का। त्या क्षणी गायत्री पाय टेबलवर घेते आणि सुनंदा चक्क आता गायत्रीचे पाय पकडायला चाललेली असते। तर इकडे मानसी फार टेन्शनमध्ये असते। त्यावेळेस तेजस मानसीच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देत असतो। म्हणजेच आता तेजस आणि मानसीचं प्रेम फुललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता तेजस गायत्रीचा माज कसा उतरवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।